झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी, दक्षिण मुंबईतून घाटकोपरपर्यंत जलद जाता यावं यासाठी बांधण्यात येत असलेल्या ईस्टर्न फ्रीवेचा एका कॉन्क्रीटचा गर्डर वडाळ्यात कोसळून अपघात झालाय। त्याखाली सापडून एक जण ठार झालाय तर 8 जण जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी केईएम आणि सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। यात टँकर आणि काही गाड्याही या गर्डर खाली दबल्या गेल्या आहेत। अपघाताची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत। अंधारामुळे मदत कार्यात अडथळे येऊ लागल्यामुळे जनरेटरच्या मदतीने प्रकाशाची सोय करण्यात आली होती। कालातीची घटना आहे। दक्षिण मुंबईतून घाटकोपरपर्यंत जलद जाता यावं यासाठी जो ईस्टर्न फ्रीवे बांधण्यात येतोय, इथल्या एका कॉन्क्रीटचा गर्डर वडाळ्यात कोसळून अपघात झालाय। Steel or iron launching gantry has fallen down, as a result of which the segments have also fallen down below. Now the issue is exactly how this launching gantry fell and what are the reasons for that. That needs to be ascertained, which we will be doing. Whoever is responsible, and whether institution or individual, those penalties and those punishments will be severe and they will be swift. आतापर्यंत एक व्यक्ती मृत्युमुखी पडली आणि 8 जणांना सायन आणि केएम मध्ये जखमींना दाखल केलेलं। अपघात का झाला नेमकं सांगता येईल की हे कशामुळे झालं। झी 24 तास एक पाऊल पुढे।